आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात गुरु तेग बहादुरजींचं बलिदान हे अमर आहे। धर्मासाठी शीश अर्पण करणाऱ्या या शीख गुरूंच्या 350व्या शहीदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि शीख समाजाच्या वतीनं विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचं शहीदी स्मरण सोहळा नांदेड, नागपूर आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये होणार असून त्या संदर्भात नाशिकमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावर्षी शीख, सिखलीलकर, मायल, लुबाणा, सिंधी, मराठा, ब्राह्मण या विविध समाज घटकांनी एकत्र येऊन गुरु तेग बहादुरजी यांच्या बलिदानाची 350वी शताब्दी एकात्मतेने साजरी करण्याचा संकल्प केलाय। गुरु तेग बहादुरजी यांनी ब्राह्मण समाजाच्या धर्मरक्षणासाठी मुघल सत्तेच्या विरोधात दिल्लीच्या शीशगंजमध्ये आपलं शीश अर्पण केलं, हे इतिहासात अमर आहे। या ऐतिहासिक समारंभाच्या आयोजनासाठी नाशिकमध्ये पार पडलेल्या बैठकीत जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर समित्या तसेच धर्मजागरण सेवा समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी मार्गदर्शन केलं। कोई गुरु भाई ने बोला सजेशन देना है, बिना राय के एक तरफी कर। वाहेगुरु जी का खालसा। साडी जिंदगी बीच ये बहुत ही किस्मत वाला समा हैगा कि सानू गुरु तेग बहादुर साहिब जी का 350 साल गुरपुरब मनाने को मिल रहा है। तो मैं सारे धन्यवाद देता हूँ जो अपनी कमेटी बैठी है, क्योंकि मैं इन्हीं कमेटी के साथ में गुरुमुख वीर जी के कृपा से 6-7 महीने से जुड़ा हुआ हूँ और मुझे इस चीज़ की अच्छी खासी जानकारी है कि गुरु तेग बहादुर साहब की अपने को सेवा करनी है। तो उसी सेवा को लेते हुए सिखलीकर समाज में दास ये प्यार के सत्कार से तो गुरुमुख वीर जी की तो पहले तो ਵੀਰ ਜੀ ਨੇ ਦੱਸਿਆ, ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਨੇ ਦੱਸਿਆ, ਇਹ ਆਪਾਂ ਰਲ ਕੇ ਕੰਮ ਕਰਨਾ, ਕੋਈ ਇਹਦੇ ਛੋਟਾ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਇਹਦੇ ਵੱਡਾ ਨਹੀਂ, ਕਿਉਂਕਿ ਹੋ ਸਕਦਾ ਮੈਂ ਵੀ ਗਲਤੀ ਕਰਾਂ ਤੇ ਤੁਸੀਂ ਮੇਰਾ ਕੰਨ ਫੜ ਕੇ ਮੈਨੂੰ ਸਿੱਧਾ ਕਰ ਸਕਦੇ, ਹੱਕ ਹੈ ਤੁਹਾਡਾ ਪੂਰਾ। ਜਿਹੜੇ ਮੇਰੇ ਬਜ਼ੁਰਗ ਆ ਨਾਲ, ਮੇਰੇ ਗੁਰੂ ਜਿਹੜੇ ਮੇਰਾ ਭੈਣ ਭਰਾ ਵਾ ਨਾਲ ਸਾਥ ਦਿਓ। ਇਹੋ ਜੀ ਸਰਕਾਰ ਮੈਂ ਤੇ ਅੱਜ ਤੱਕ ਨਹੀਂ ਵੇਖੀ ਵੀ ਆਈ ਆ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੰਨਾ ਸਾਥ ਸਿੱਖੀ ਦਾ ਦਿੱਤਾ ਤੇ ਸਿੱਖਾਂ ਦਾ ਦਿੱਤਾ ਤੇ ਸਿਖਲੀਕਰਾਂ ਦਾ ਦਿੱਤਾ ਵਾ। ਤੇ ਆਪਾਂ ਸਾਰੇ ਰਲ ਮਿਲ ਕੇ ਇਹ ਸਰਕਾਰ ਨੇ ਜੇ ਬਾਹ ਫੜੀ ਆ ਤੇ ਉਸ ਚੀਜ਼ ਦੇ ਨਾਲ ਤੁਰ ਕੇ ਆਪਾਂ ਆਪਣੀ ਸਿੱਖੀ ਦਾ ਤੇ ਸਿੱਖ ਭਰਾਵਾਂ ਦਾ ਕੋਈ ਭਲਾ ਕਰ ਸਕੀਏ। ਤੇ ਜਿੰਨੇ ਵੀ ਬੰਬਿਓ ਸਾਡੇ ਮਾਨਯੋਗ ਆਏ ਨੇ ਇਹਨਾਂ ਦਾ ਮੈਂ ਤਹਿ ਦਿਲੋਂ ਧੰਨਵਾਦ ਕਰਦਾ। ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਜੀ ਦਾ ਧੰਨਵਾਦ ਕਰਦਾ ਹਾਂ, ਵਾਕਿਆ ਹੀ ਤਗੜੇ ਨੇ। ਪਿਛਲੇ 2 ਮਹੀਨੇ ਤੋਂ ਮੈਂ ਵੇਖ ਰਿਹਾ ਵੀ ਘਰ ਨਹੀਂ ਬੈਠੇ ਹੋਣਗੇ, ਇੱਕ ਬੰਨੇ ਆਉਂਦੇ ਤੇ ਦੂਜੇ ਬੰਨੇ ਚੱਲ ਜਾਂਦੇ ਆ। ਤੇ ਮਹਾਰਾਜ ਗੁਰੂ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਤਾਕਤ ਬਖਸ਼ੇ, ਹਿੰਮਤ ਬਖਸ਼ੇ, ਜਿਹੜਾ ਇੰਨਾ ਸਮਾਂ ਹੈ ਗੁਰਸਿੱਖੀ ਲਈ ਤੇ ਆਪਣੀ कमेटी ਲਈ ਕੱਢਣ ਡਿਆ। श्री गुरु तेग बहादुर 350 साल शहीदी शताब्दी समागम बहुत ही बड़े पद्धर पर महाराष्ट्र सरकार देवेंद्र जी फडणवीस के नेतृत्व में और संत ज्ञानी हरनाम सिंह जी के मार्गदर्शन में पूरे प्रदेश में मनाने जा रहे हैं, जिसका कि आयोजन नांदेड़ में होगा, नागपुर में होगा और मुंबई में होगा। और उद्देश्य यही है कि जो गुरु साहब का इतिहास है उसका ज़्यादा से ज़्यादा प्रचार प्रसार हो, आने वाली पीढ़ियों तक हमारा ये इतिहास पहुँचे, क्योंकि गुरु साहब ने मानवता के लिए जो बलिदान दिया था, आज हमारी जो आने वाली जो जनरेशन है उनको ये इतिहास पढ़ना बहुत ज़रूरी है और हर एक व्यक्ति को ये इतिहास पढ़ना बहुत ज़रूरी है। और मैं धन्यवाद करूँगा हमारे मार्गदर्शक संत ज्ञानी हरनाम सिंह जी खालसा और देवेंद्र जी फडणवीस का, जिन्हें कि बहुत ही इसमें जो सहयोग दे रहे हैं। और संतों से अपील करूँगा कि आओ मिलजुल कर इसका जागरण करें, प्रचार प्रसार करें, घर घर तक गुरु साहब का इतिहास पहुँचे। बाल मलकीत सिंह। मुंबईत 21 आणि 22 डिसेंबरला होणाऱ्या शहीदी कार्यक्रमासाठी नाशिकहून प्रतिनिधींचा सहभाग निश्चित करण्यात आलाय। यावेळी बैठकीला मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक, माजी आमदार बाळासाहेब सानप, निखिल पवार, पंजाब आखाडा अध्यक्ष बल मलकीत सिंग बाला, चरणदीप सिंह हैप्पी, जसपाल सिंह सिंधू, गुरुमुख सिंह संधू, मिल्खा सिंह, करमजीत सिंह, मंजित सिंह, राम सिंह बावरी, करण सिंह बावरी, बलजीत सिंह, सिबल, सतनाम सिंह,
बाबा रणजित सिंग, रामी राजपूत, कुलजीत कौर, उज्ज्वला किशोर बेलसरे उपस्थित होते। गुरु तेग बहादुरजी यांचं बलिदान हे धार्मिक स्वातंत्र्याचं प्रतीक आहे। या शताब्दी वर्षातील महाराष्ट्रातील शहीदी समारंभ महाराष्ट्र शासनाच्या सहभागाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे। मुंबई, नांदेड आणि नागपूर येथे होणाऱ्या शहीदी समारंभात नाशिकमधून समित्यांच्या माध्यमातून सेवा आणि सहभाग नोंदवला जाणार आहे। गुरु नानक नामदेव संघटनेच्या वतीने पार पडलेल्या या बैठकीने धार्मिक ऐक्याची नवी दिशा ठरवली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।